कडत जुडले प्रेम भाग पहिला. अगं आराध्या, उठ लवकर, किती वाजलेत बघ. आज बँकेत जायचं आहे की नाही तुला? आराध्याची आई तिला किचनमधून बोलवत असते. आराध्याचे बाबा म्हणाले, अगं झोपू दे ग तिला, जायचं नसेल आज बँकेमध्ये. झोप ग आराध्या, तू झोप. आराध्याची आई म्हणाली, अहो झोपू दे, काय झोपू दे, आज काय सुट्टी आहे का तिला? उगाच नुसते लाड करत जाऊ नका तुम्ही. ए आराध्या, उठ लवकर. कसं होणाऱ्या मुलीचं काय माहिती. सासरी काय असं करून चालेल का? सासू ओरडायला लागेल ना मग. स्वतःची कामं स्वतःच करायला नको का हिने? परत वेळ झाला की धावपळ करायची. सासरचं नाव ऐकल्यावर आराध्याला जाग आली. घड्याळात बघते तर 8:30 वाजलेलेच होते. ती एकदम दचकून उठली. आराध्या म्हणाली, काय ग आई, लवकर उठवायचेच ना ग तू, 8:30 वाजले आता. आराध्याची आई म्हणाली, हां, 1.5 तास झाले उठवते ग तुला. तुला उठवायच्या नादात माझी चपाती करपली. आराध्या म्हणाली, बरं मी आवरते पटकन, आज मला बँकेत लवकर जायचं आहे. आराध्या 21 वर्षांची सुंदर तरुणी, गोरी, लांब काळेभोर केस, सर पातळ बांधा. कॉलेज पूर्ण झाल्यावर एका बँकेत लोन डिपार्टमेंटमध्ये कार्यरत होती. आराध्याला एक मोठा भाऊ होता. त्याचं नाव अविनाश इंजिनियर होता व एका IT कंपनीमध्ये कार्यरत होता. व आराध्या सर्वात लहान असल्यामुळं घरात सर्वांचीच लाडकी होती. आराध्यांचे बाबा रामदास शिक्षक होते. आता रिटायर सुद्धा झालेले होते. पण आराध्याची आई सरिता घरीच असायची. असे हे छोटंसं देशमुख कुटुंब. आज आराध्याला बँकेत लवकर जायचं असतं, कारण तिच्या आधीच्या मॅनेजरची बदली झालेली असते. त्यामुळे आज नवीन मॅनेजर येणारा असतो. आराध्या म्हणाली, ए आई, आवर ना ग लवकर, डब्बा दे, मला जायचं आहे. आराध्या हॉलमधून आईला ओरडत होती. सरिता म्हणाली, हो ग देते, आधी नाश्ता तर करून घे ना. आराध्या म्हणाली, नको, मला खूप वेळ झालेला आहे, मला लवकर जायलाच हवं. सरिता म्हणाली, तो नाश्ता कर आधी, लवकर उठायला नको का? आराध्याची आई तिला ओरडत आणि नाश्ता करायला सांगते. तोपर्यंत ती डब्बा व पाण्याची बॉटल घेऊन येते. आराध्या म्हणाली, थँक्स आई, चल पडते आता, खूप वेळ झालाय. सरिता म्हणाली, थोडा वेळ झाला तर होऊ दे की, पण सावकाश जा. आराध्या म्हणाली, हो ग आई, जाते मी, बाय. काय यार आराध्या, कधी लवकर उठायला शिकणार आहे काय माहिती. बँक इतकी जवळ असून तुला रिक्षानं जावं लागतंय. कधी पैसे वाचवायला शिकणार काय माहिती. आराध्या स्वतःच ओरडत होती. पुढच्या 10 मिनिटात रिक्षा बँकेसमोर थांबली. आराध्या रिक्षावाल्याला पैसे देऊन आज जातच असते. हा नवीन मॅनेजर कसा असेल? आधीचे मॅनेजर एखाद्या वेळेस वेळ झाला की समजून सुद्धा घेत होते. हा कसा आहे काय माहिती. आराध्या असा विचार करत तिच्या डेस्क जवळ आली. आपली बॅग ठेवून कॅम्प्युटर ऑन करते. बॉटल उघडून पाणी पिणार तोपर्यंत अमित तेथे येतो. आराध्या मॅडम, तुम्हाला नवीन मॅनेजर साहेबांनी आत बोलवलेलं आहे. सरांनी बोलवलेलं आहे ऐकल्यावर आराध्या खुर्चीवरून उठून उभीच राहते. ती अमितला विचारते, का बोलवलेलं आहे सरांनी मला? अमित म्हणाला, मला काय माहिती. नाही मॅडम, मला माहिती नाही. आतमध्ये गेल्यावरच तुम्हाला कळेल. असं म्हणून तो तिथून निघून गेला. आराध्या सरांच्या केबिनजवळ आली. तिचं लक्ष केबिनच्या दारांवर बदललेल्या नावांकडे गेलं. आदित्य सिंघानिया. हो, आदित्य सिंघानिया नाव तर नवीनच मॅनेजरचं. नाव वाचल्यानंतर ती केबिनचं दार उघडली. आदित्य सिंघानिया 24 वर्षांचा तरुण, गोरा, उंच देखणा, रुबाबदार, हुशार, कोणत्याही पाहता क्षणी प्रेमात पडेल असा. पण कामाच्या बाबतीत एकदम परफेक्ट. प्रत्येक काम वेळेतच व्हायला हवं असा त्याचा निर्धार असे. आराध्या म्हणाली, मॅय कम इन सर? आदित्य म्हणाला, येस कमिंग. आराध्या केबिनमध्ये आली. मनात थोडी भीती होती. सरांनी कशाला बोलवले असेल ती, हा विचार तिच्या डोक्यात होताच. असा विचार करत ती खुर्चीजवळ येऊन थांबली आणि तिची नजर आदित्यकडे जाते. कसला मस्त आहे ना यार हा, ती मनातल्या मनात बोलत होती. यांच्याकडे बघतच राहावं असं वाटतंय मला. कसला हँडसम आहे ना, आणि एवढ्या लहान वयात मॅनेजरची पोस्ट, वा भारी. आदित्य कॅम्प्युटरमध्ये काहीतरी काम करत होता. आराध्या समोर येऊन थांबल्यावर तिच्याकडे बघत, मिस देशमुख? आदित्यच्या नावाने आराध्या भानावर आली. आराध्या म्हणाली, येस सर.
आदित्य म्हणाला, किती वाजले मिस देशमुख? तसे आराध्य जरा घाबरलीच. आराध्या म्हणाली, सर ते आदित्य म्हणाला, सर ते काय? किती वाजले मिस देशमुख? आदित्य जरा आवाज चढूनच विचारत होता. आराध्या म्हणाली, सर 9:45 झाले. आदित्य म्हणाला, बँक कितीला ओपन होते आपली? आराध्या म्हणाली, सर 9:30ला. आदित्य म्हणाला, मग तुम्ही किती वाजता बँकेत आलात? आराध्या म्हणाली, सर 9:40ला. आदित्य म्हणाला, तुम्ही 10 मिनिटं लेट आला आहात. आराध्या म्हणाली, सर ते मला थोडा उशीर झाला. आराध्याची बोलणे मध्येच थांबत आदित्य तिच्यावर ओरडला, उशीर होण्याची कारणं चालणार नाहीत. मला उशीर झालेला अजिबात चालत नाही. वेळेतच आलं पाहिजे. बँक 9:30ला उघडते तर शॉप 9:30लाच येथे टच व्हावं लागेल. ओके. आदित्याचा आवाज ऐकून आराध्या घाबरलीच. तिचा चेहरा सुद्धा पडला. ती नुसतं यस सर एवढंच बोलली आणि शांत उभी राहिली. आदित्य म्हणाला, आता तुम्ही जाऊ शकता. आदित्य दाराकडे हात करत म्हणाला. तशी ओके सर म्हणून बाहेर आली. आराध्याच्या डोळ्यात पाणी आलं, कारण असं तिच्यावर कधी कोणी ओरडलंच नव्हतं. आधीचे मॅनेजर साहेब तिला कधी वेळ झाला तर समजून सुद्धा घेत होते. त्यामुळे ओरडा खायचा प्रश्न कधी आलाच नाही. त्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आलं. आराध्या बाहेर आल्यावर तिच्या डोळ्यातील पाणी पुसते व आपल्या डेस्कवर येऊन बसते आणि आपलं काम करू लागते. पण ती शांतच असते. रोजच्यासारखी बडबड नाही, हसणं नाही. तिचा चेहरा बघून नेहा तिथे येते. काय झालं आराध्या, एवढी का शांत आहेस ग तू? घरी काही झालं का तुझं? आई ओरडली आहे का तुझ्यावर? आराध्या म्हणाली, नाही ग नेहा, कुठं काय? आहे की मी नेहमीसारखीच. आराध्या नेहमीसारखं असल्याचं दाखवत म्हणाली. नेहा म्हणाली, आराध्या मी तुला काय आजच ओळखते की नाही क? तेवढंच कळतं तुझ्या चेहऱ्यांकडं बघून. सांग बरं काय झालं तुला? आराध्या म्हणाली, ते जाऊ दे, तुझी पिकनिक कशी झाली सांग बघू. आराध्या विषय बदलत नेहा गेलेल्या पिकनिकचं विचारते. नेहाला ते लक्षात येतं, पण आता तिला सांगायचं नसेल म्हणून सोडून देते. मग ती तिच्या पिकनिकचं सांगू लागते. सगळं सांगून झाल्यावर नेहा तिला तुला सरांनी का बोलवलं होतं असं विचारते. तसा तिचा चेहरा पडतो. मग आराध्या सांग ना काय झालं? का बोलवलं होतं सरांनी तुला? आराध्या म्हणाली, ते मला यायला उशीर झाला ना, मग त्यासाठी. एवढंच बोलून आराध्या थांबते. नेहा म्हणाली, ओ आता लक्षात आलं माझ्या. तुला यायला वेळ झाला म्हणून सर तुला ओरडले हो ना? आराध्या म्हणाली, म्हणून आराध्या कॅम्प्युटरकडे बघू लागली. नेहाच्या लक्षात आलं की हिला खूप वाईट वाटलेलं आहे सर ओरडले म्हणून. मग ती तिचा मूड ठीक करायचा प्रयत्न करते. काय ग आराध्या, तू पण ना एवढ्याशा गोष्टीचं मनाला लावून घेतेस, सोडून दे की. असं म्हणून ती पिकनिकचे काही किस्से तिला सांगून तिचा मूड ठीक करण्याचा प्रयत्न करत होती. तिचा मूड थोडा ठीक झाल्यावर नेहा तिच्या डेस्ककडे जाते. इकडे बँकेतील प्रत्येक व्यक्तीला आदित्य आत बोलवत होता. सर्वजण आत जाऊन आली की काहीतरी चर्चा करतच होते. आराध्याला व नेहाला काहीच कळेनासं झालं. सगळे असे का जमलेत? तोपर्यंत तेथून अमित जात असतो. तसे नेहा त्याला बोलावते, अमित इकडे ये. येस नेहा मॅडम, काय हवं आहे का तुम्हाला? चहा कॉफी काही आणू का? असं म्हणत अमित त्यांच्याजवळ आला. बोला ना काय आणू? नेहा म्हणाली, अरे काही नको, तो सगळा स्टॉफ तिकडं का जमलेला आहे? अमित म्हणाला, अहो मॅडम, ते नवीन मॅनेजर साहेब सगळ्यांना आत बोलवत आहेत ना, काहीतरी कामाचं विचारत आहेत. मग काय? सर ओरडत आहे, काम पेंटिंग का आहेत वगैरे म्हणून चर्चा सुरू आहे. नेहा म्हणाली, ओ असं आहे हो, खडूस आहे वाटतं नवीन मॅनेजर. असं म्हणून नेहा हसायला लागली. तसे आराध्या हो म्हणत ती पण हसायला लागली. अमित म्हणाला, हो तुम्हाला आत बोलवलं की कळेलच की. असं म्हणत अमित पण हसू लागला. एक गप्रे अमित, नेहा थोडी चिडतच म्हणाली. जा आम्हाला 2 कॉफी आणून दे बरं. अमित म्हणाला, आता विचारलो होतो तेव्हा तर नको म्हणाला होतात ना. नेहा म्हणाली, हो पण आता हवी आहे ना. अमित म्हणाला, ओके मॅडम. आराध्या म्हणाली, ए आराध्या, खरंच खडूस आहे का ग हा बॉस मॅनेजर? तुझा नंबर येईल ना तेव्हा कळेलच तुला. आराध्या हसत म्हणाली. नेहा म्हणाली, ए काय ग आराध्या, तू पण ना. असं म्हणत नेहा तिच्या डेस्कवर जाते. थोड्या वेळाने अमित कॉफी घेऊन आला. हे घ्या आराध्या मॅडम, मस्तपैकी कॉफी घ्या. नेहा म्हणाली, थँक्स अमित.
नेहा मॅडम, कॉफी तुमच्या डेस्कवर देऊ की आराध्या मॅडमच्या सोबत घेणार आहात तुम्ही? नेहा म्हणाली, थांब आले मी तेथेच. आराध्या सोबतच घेते मी कॉफी. तेवढ्यातच गप्पा तर होतीलच आमच्या. बरं इथे ठेवू का मग? हो हो ठेव, तेथेच आले मी लगेच. सकाळपासून बँकेतील वातावरण शांतच आहे. आता कॉफी घेतल्यानंतर थोडं मस्त वाटायला लागलं होतं. नेहा म्हणाली, हो ग आराध्या, छान वाटते आता. आज कस्टमर पण खूप होते ना ग? हो ना ग. 10 मिनिटं कॉफी घेत छान गप्पा झाल्यानंतर दोघींना पण फ्रेश वाटायला लागलं होतं. नेहा कॉफी घेऊन आपल्या डेस्कवर जात असते. तेवढ्यातच अमित तिथे येतो. नेहा मॅडम, सरांनी तुम्हाला बोलवलेलं आहे. नेहा म्हणाली, अगं ह्यांना काय स्वप्न पडतं की काय ग? आपण थोडा वेळापूर्वीच बोलत होतो ना. माझा नंबर कधी? लगेच बोलावलं पण. सरांनी बोलावलं आहे म्हटल्यावर नेहाला थोडं टेन्शनच आलं. कारण सकाळपासून जो कोणी केबिनमध्ये जाईल त्याचा मूड ऑफ होत होता. नेहा म्हणाली, अमित, सरांचा मूड कसा आहे रे? चिडलेले आहेत का? अमित म्हणाला, होय मॅडम, दिसत तर तसंच आहे. असं सांगून अमित तिथून निघून जातो. असं म्हटल्यावर नेहा जास्तच घाबरली. आराध्या म्हणाली, नेहा, एवढं कशाला घाबरतेस ग? बघ जा काय म्हणतायत तर. नेहा म्हणाली, बरं आराध्या, जाऊन येते मी. आराध्या म्हणाली, बेस्ट ऑफ लक. नेहा म्हणाली, हां जाते मी. आय कम इन सर? येस कम इन. आदित्य म्हणाला, येस कम इन नेहा. नेहा म्हणाली, सर तुम्ही बोलावलं होतं का मला? आदित्य म्हणाला, हो. अकाउंटचं डिपार्टमेंट कोण कोण आहे? नेहा म्हणाली, सर माधवी मॅडम आणि मी. आदित्य म्हणाला, ओके. माधवी मॅडमना पाठवून द्या आणि अकाउंट डिपार्टमेंटचा रिपोर्ट पण घेऊन या. नेहा म्हणाली, ओके सर, 2 मिनिटात घेऊन आलेच मी. आदित्य म्हणाला, ओके. थोड्या वेळाने नेहा बाहेर येते. आराध्याचं लक्ष तिकडंच होतं. नेहा बाहेर कधी येते? नेहा बाहेर आल्यावर आराध्या तिला सिरियस होऊन विचारते. तिला वाटतं तसं की हिला पण ओरडा बसला आहे की काय? आराध्या म्हणाली, काय ग, काय झालं? काही म्हणालेत का सर? नेहा म्हणाली, अगं काही नाही. अकाउंट डिपार्टमेंटचा रिपोर्ट हवा आहे त्यांना. मला आणि माधवी मॅडमना बोलावलेलं आहे. बाकीचं नंतर सांगते, आधी रिपोर्ट देऊन येते मी. आराध्या म्हणाली, ओके चालेल. नेहा म्हणाली, माधवी मॅडम. माधवी म्हणाली, काय ग नेहा, सरांनी केबिनमध्ये बोलावलेलं आहे आपल्याला. माधवी म्हणाली, का, काही प्रॉब्लेम झाला आहे का? नेहा म्हणाली, अहो नाही, ते डिपार्टमेंटचा रिपोर्ट हवा आहे त्यांना. माधवी म्हणाली, ओके थांब मी रिपोर्ट घेते. हा चल आता नेहा आपण जाऊया. नेहा म्हणाली, माय कमिन सर? माधवी म्हणाली, सर हा अकाउंट डिपार्टमेंटचा रिपोर्ट. आदित्य म्हणाला, माधवी मॅडम, तुम्ही अकाउंट डिपार्टमेंटच्या हेड आहात ना? माधवी मॅडम म्हणाली, हो सर. आदित्य म्हणाला, मी सिस्टीम चेक केलेली आहे. रिपोर्ट चांगला आहे. काम बऱ्यापैकी पूर्ण आहे. माधवी मॅडम म्हणाली, थँक्यू सर. आदित्य म्हणाला, मिस नेहा, तुमचं पण रिपोर्ट चांगला आहे. नेहा म्हणाली, थँक्यू सर. आदित्य म्हणाला, हार्ड कॉपीज तर चांगल्या आहेत. आता सॉफ्ट कॉपीज एकदा चेक करून तुम्हाला बोलवेलच. ओके. नेहा म्हणाली, ओके सर. आदित्य म्हणाला, आता या तुम्ही. नेहावर माधवी मॅडम बाहेर येतात. नेहा आराध्याजवळ येते. हा बोल आराध्या, काय म्हणत होतीस ग तू? अगं तेच की, सरांनी का बोलवलं होतं म्हणून. आराध्या म्हणाली, हां तेच होय. तू बाहेर येऊन लगेच गेलीस ना, मला वाटलं तुला पण ओरडा बसलो की काय आज. नेहा म्हणाली, अगं नाही ओरडले, रिपोर्ट चांगला आहे म्हणाले. आराध्या म्हणाली, तुम्ही लकी आहात की पूर्ण बँकेत तू आणि माधवी मॅडमनी ओरडा नाही खाल्ला. नेहा म्हणाली, हो ग, मी पण घाबरलेच होते. आता माझा नंबर आहे की काय, पण असं काहीच नाही झालं. बरं चल आता काम करते, नाहीतर खरंच ओरडा बसेल मला. आराध्या म्हणाली, हो ग जा, मी पण माझं काम करते. आज बँकेतील वातावरण थोडं शांत आणि सिरियसच होतं. थोड्या वेळाने कामकाजांची वेळ संपल्यावर सगळे जाण्यासाठी तयार करू लागले. मग आदित्यही टायमिंग झाल्यावर घरी गेला आणि बाकीचे पण आवरून घरी गेले. आराध्या घरी आल्यानंतर डायरेक्ट तिच्या रूममध्ये गेली. रोज बँकेतून आल्यानंतर दंगा मस्ती करणारी आराध्या आज शांत होती. तिला सरांनी ओरडलेलं जीवाला लागलेलं होतं. थोड्या वेळाने आराध्या बाबांनी तिच्या आईला विचारलं, आराध्याची तब्येत बरी नाही आहे का ग? आज आल्यापासून शांतच आहे.
आज काही दंगामस्ती नाही, काहीच नाही. सरिता म्हणाली, अहो मला पण आलं होतं लक्षात ते, पण वाटलं दमली असेल म्हणून मी काही बोललेच नाही. चहा झाला की बोलवते तिला, मग बोलू तिच्याशी. रामदास म्हणाले, हो चालेल, तू चहा कर मग बोलू आपण. थोड्या वेळाने चहा झाल्यानंतर सरिताताई तिला बोलावतात. आराध्या चहा घे ग. आराध्या म्हणाली, हो आई आलेच मी. लगेच सगळे चहा घेत हॉलमध्ये बसतात. आराध्या, काय झालं ग, तब्येत बरी आहे का ग तुझी? रामदासराव तिला विचारतात. तसं लगेच सरिता पण, हो ग, आज शांत आहेस, काही झालं का? असं विचारल्यावर आराध्याच्या डोळ्यात पाणी आलं. सरिता म्हणाली, आराध्या काय झालं, का रडतेस तू, काही झालं का? आराध्या तिचे डोळे पुसत विचारतात. आज नवीन मॅनेजर आलेत ना? रामदासराव म्हणाले, हा मग त्याचं काय? आराध्या म्हणाली, ते मला आज बँकेत जायला 10 मिनिटं उशीर झाला ना म्हणून सर मला ओरडले. असं सांगून ती परत रडू लागली. रामदासराव म्हणाले, अगं आराध्या, एवढ्याशा गोष्टींसाठी कोणी रडतं का ग? शांत हो बरं. रामदासराव तिची समजूत काढत म्हणाले. सरिता म्हणाली, फक्त तुलाच ओरडले का? नाही ना, बँकेतील सगळ्यांनाच ओरडले होते आज. कोणाला उशीर झाला म्हणून तर कोणाचं काम पूर्ण नाही झालं म्हणून. आज सगळ्या स्टाफचा मूड ऑफच होता. नवीन मॅनेजर खडूचच आहे. सरिता म्हणाली, अगं त्यांचं कामच आहे ते, तुम्हाला वेळ द्यायला नको मग ओरडा बसणारच की. असं म्हणत सरिता तिचे डोळे पुसतात. तेवढ्यातच अविनाश तेथे येतो. काय झालं आराध्या, रडतेस का ग तू? आराध्या रडलेली बघून अविनाश थोडा अस्वस्थ झाला होता. सरिता म्हणाली, काही नाही, सर ओरडले तिला वेळ झाला म्हणून. तसा अविनाश आराध्याची समजूत काढतो. अगं आराध्या, एवढ्याशा कारणावरून कोणी रडत असतं का ग? ऑफिस म्हटलं की चालतंच असतं. अविनाश म्हणाला, मला पण माझा बॉस ओरडत नाही काय? ओरडतो, पण मी का असं रडत बसतो की काय? आराध्या म्हणाली, बरं नाही रडत, मला थोडं वाईट वाटलं म्हणून रडायला आलं. आता नाही रडणार. अविनाश म्हणाला, नक्की ना? हो रे दादा. बरं चल, मी फ्रेश होऊन येतो, पण तू रडू नकोस आता. आराध्या म्हणाली, अविनाश आराध्याला समजून फ्रेश होण्यासाठी जातो. सरिता म्हणाली, हे बरं आहे की, मी आणि बाबा तुला सांगत होतो तेव्हा रडतच होती आणि तुझ्या दादाने सांगितलं तर लगेच हसायला लागलीस. आराध्या म्हणाली, हा मग काय, तू त्या खरूची बाजू घेत होतीस, पण दादा मला समजून सांगत होतास ना. सरिता म्हणाली, हो का, पण वेळ तुला झाला होतास ना आराध्या. सकाळी केव्हापासून उठत होते तर उठली नाहीस, मग त्याचीच बाजू घेणार ना. आराध्या म्हणाली, सरिता म्हणाली, सासरी पण असंच करणार आहेस की काय माहिती. आता आई लवकर उठवण्यावर ऐकवेल आणि ते सासरचं पुराण ऐकवत लागेल म्हणून. आराध्या, आई मी आलेच म्हणून तिच्या रूममध्ये जाते. आराध्या जाताना रामदासराव हसायला लागले, कारण त्यांच्या लक्षात आलं होतं की आराध्या का जात आहे म्हणून. आदित्य घरी पोचतो. घरी आल्यावर तो आईला हाक मारतो, आई मी आलो ग. आई बाहेर येते, आलास तू? कसा होता नवीन बँकेतला पहिला दिवस तुझा? आदित्य म्हणाला, हा बरा होता. आदित्याचे बाबा म्हणाले, बरा का, काय झालं? त्यांच्या बाबांनी त्याला विचारलं. ते तिथेच हॉलमध्ये बसलेले होते. आदित्य म्हणाला, आई बाबा मी पहिलं फ्रेश होऊन येतो आणि मग सांगतो तुम्हाला काय झालं ते. आदित्याची आई म्हणाली, बरं चालेल बाळा, तू फ्रेश होऊन ये, तोपर्यंत मी चहा करते तुझ्यासाठी. बरं आलोच. आदित्य फ्रेश व्हायला गेला. आशिष आदित्यला चहा करते, पण तू पण ये रे. हो आलोच ताई. आशिष त्यांच्या रूममध्ये काम करत बसलेला असतो. आदित्यच्या घरी त्यांचे बाबा विनायक, आई मंगलाताई, त्यांचा मोठा भाऊ आशिष व लहान बहीण श्रेया असे 5 जणांचे कुटुंब. विनायक शिक्षक होते, आता रिटायरमेंट झालेले होते व आदित्यची आई मंगलाताई घरीच असायच्या व आशिष एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कार्यरत होता व सध्या MBA फर्स्ट इयरला आहे. असं हे छोटंसं कुटुंब, सिंगाणिया कुटुंब. आदित्य फ्रेश होऊन येतो. आदित्य कसा होता आजचा दिवस? आशिष आदित्यला विचारतो. आदित्य म्हणाला, होता बरा दादू. मंगलाताई चहा घेऊन येतात. सगळे चहा घेत गप्पा मारत असतात. मंगला म्हणाली, बरं सांग आदित्य, काय झालं आज? आदित्य म्हणाला, अगं आई, स्टॉपला कोणती शिस्त नाही, काय नाही.
मनात येईल तेव्हा येतात, काम सगळी पेंटिंगच असतात. हे सगळं व्यवस्थित करायला 1 महिना जाईल माझा. कोणाला कामाचं गांभीर्यच नाही कळत त्यांना. आतल्या आत अकाउंट डिपार्टमेंटचा रिपोर्ट चांगला आहे बघ. मंगला म्हणाली, अरे आता तू आहेस ना, होईल की सगळं नीट व्यवस्थित. आदित्य म्हणाला, करायलाच पाहिजे आता. आदित्य वैतागून म्हणाला, बरं आई, श्रेया कुठं दिसत नाही आहे. मंगला म्हणाली, ती तिच्या मैत्रिणीकडे गेलेली आहे, येईल थोड्या वेळातच. आदित्य म्हणाला, बरं, मी आलोच म्हणून तो आपल्या रूममध्ये गेला. दुसरा दिवस उजाडला. आज आराध्या लवकर उठलेली होती, कारण तिला आदित्यचं बोलणं खूप लागलेलं होतं. त्यामुळे ती आज 7लाच उठलेली होती. आज पटापटा आवरून आराध्या 9:15लाच बँकेत पोचली. अमित तेथे साफसफाई करत होता. आराध्याला लवकर बघून त्याला आश्चर्य वाटलं. काय आराध्या मॅडम, आज एवढ्या लवकर कशा काय? आराध्या म्हणाली, हो लवकरच आले मी. रोज रोज कोण ओरडा खाणार बाबा. असं म्हणून दोघे हसायला लागतात. अमित, माझा डेस्क साफ झालाय ना रे? अमित म्हणाला, हो मॅडम, झालेला आहे साफ तुमचा डेस्क. बरं ऐक ना, मला एक मस्तपैकी कॉफी आणून दे ना. अमित म्हणाला, आता आणतो मॅडम. अमित कॉफी आणायला जातो. थोड्या वेळात नेहा येते. आराध्या, आज एवढ्या लवकर? आराध्या म्हणाली, हो, तो खडूस यायच्या आधी आले, नाहीतर परत ओरडायचा माझ्यावर. नेहा म्हणाली, खडूस? नाव चांगलं पाडलंस आहे तू त्याचं. हो, आहेस तो खडूस. असं म्हणून दोघीही हसायला लागतात. तेवढ्यातच अमित 2 कॉफी घेऊन येतो. अरे अमित, मी एकच कॉफी सांगितली होती तुला. अहो आराध्या मॅडम, ही दुसरी कॉफी नेहा मॅडमची आहे. तशी नेहा मॅडम त्यांच्याकडे बघत, अरे पण मी नाही सांगितली नव्हती तुला कॉफी. अमित म्हणाला, हो नेहा मॅडम, तुम्ही आलात, आवाज आला होता मला ऐकायला. मग आराध्या मॅडमना कॉफी देताना तुम्ही मला पण घेऊन ये असं बोलला असताना, म्हणून मी आधीच घेऊन आलेलो आहो. नेहा म्हणाली, ओ हुशार आहेस की तू. अमित म्हणाला, हो मग काय, ही घ्या कॉफी तुमची. आराध्या म्हणाली, मस्त झालेली आहे कॉफी आज. अमित म्हणाला, थँक्यू मॅडम. थोड्या वेळात सगळा स्टॉप एक एक करून येऊ लागला. सगळेच जण रजिस्टरमध्ये आलेली एंट्री करत होते. तेवढ्यातच आदित्य येतो. सगळेजण त्याला गुड मॉर्निंग करतात. आदित्यही सगळ्यांना गुड मॉर्निंग करून आपल्या केबिनमध्ये जात होता. थोड्या वेळाने अमित आराध्याजवळ येतो. आराध्या मॅडम, सरांनी तुम्हाला बोलवलेलं आहे. आता का बोलवलेलं असेल सरांनी मला? आज तर मी वेळेत आलेली आहे ना. काय माहिती मॅडम. बरं जा तुम्ही. आराध्या आदित्यच्या केबिनचं दार उघडते. माय कमिन सर. आदित्य म्हणाला, येस कमिन मिस देशमुख. आराध्या खुर्चीजवळ येऊन उभी राहते. तसं तिचं लक्ष आदित्यकडे जातं. तसं ती त्याला बघतच राहते. पण तिला कालचा प्रकार आठवतो आणि ती भानावर येते. आदित्य म्हणाला, ह्यावर सीट मिस देशमुख. असं म्हटल्यावर तिला आश्चर्य वाटलं. हा मला बस म्हणत आहे. ह्या विचारात आराध्या खुर्चीवर बसते. सर, तुम्ही मला बोलवलं होतंच का? हो, आदित्य म्हणाला. लोन डिपार्टमेंटमध्ये कोण कोण बघतं? सर, मी आणि राघव. आदित्य म्हणाला, राघव पाटकर? ओके. राघव पाटकर कुठे आहेत आता? आराध्या म्हणाली, सर तो 1 महिन्याच्या सुट्टीवर आहे. आदित्य म्हणाला, ओके, मला 10 मिनिटात सगळ्या लोनच्या फाईल हव्या आहेत. आराध्या म्हणाली, ओके सर, मी सगळ्या फाईल आणते. सर, मी येऊ का? ओके, गो नाऊ. आराध्या बाहेर येते. हा खडूस माझ्याशी एवढं छान का बोलत होता? माझ्याच कानावर विश्वास बसत नाही आहे. असं म्हणत आराध्या फाईल आणण्यासाठी जाते. 10 मिनिटात आराध्या सगळ्या लोनच्या फाईल सरांच्या केबिनमध्ये घेऊन जात असते. सर, ह्या सगळ्या फाईल आहेत. आदित्य म्हणाला, ओके, मी चेक करतो आणि तुम्हाला बोलवतो. तुम्ही जाऊ शकता. आराध्या म्हणाली, ओके सर. आराध्या बाहेर येते आणि आपलं काम करू लागते. मग नेहा तिच्या जवळ येते. काय ग, का बोलवलं होतं सरांनी तुला? आराध्या म्हणाली, अगं ते लोनच्या सर्व फाईल हव्या होत्या त्या सरांना. असं होय, मला वाटलं आज आणि कोणतं कारण सापडलं की काय ओरडायला खडूसला. नेहा हसर आराध्याकडे बघत. आराध्या म्हणाली, तुला खूप मजा वाटते आहे ना? नेहा म्हणाली, अगं आराध्या, तसं काही नाही. मला वाटलं आज परत ओरडतात की काय, म्हणून असं म्हणाले ग मी. आराध्या म्हणाली, हो ग नेहा, मलाही तसंच वाटलं होतं आज, पण नाही ओरडले.
बरं चल काम करूया, नाहीतर खरंच ओरडा पडेल आपल्याला. सगळे आपल्या कामात लागतात. थोड्या वेळाने लंच ब्रेक होतो व सगळेजण जेवायला जातात. सगळे छान गप्पा मारत जेवण करत असतात. तेवढ्यातच येतो. आराध्या मॅडम, लंच झाल्यावर सरांनी तुम्हाला बोलवलेलं आहे. आराध्या म्हणाली. बरं जाईन मी. लंच आवरून आराध्या आदित्यच्या केबिनकडे जाते. माय कमिन सर? आदित्य म्हणाला. येस कमिन मिस देशमुख. मिस देशमुख, लोन डिपार्टमेंटचं एवढं काम पेंटिंग का आहे? आदित्य चिडत आहे हे आराध्याच्या लक्षात आलेलंच होतं. आराध्या म्हणाली. सर, ते राघव सुट्टीवर आहे, त्यामुळं पेंटिंग आहे सगळे काम. असं ऐकल्यावर आदित्यला जास्त राग येतो व तो आराध्यावर चिडतो. तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम करणार आहात का? तुम्हाला पगार यासाठी दिला जातो का? आपण सुट्टीवर जातोय तर आपलं काम कोणाला तरी सोपून जाता येत नाही का त्यांना? एवढा हलगर्जीपणा कशाला करायचा? अजिबात चालणार नाही आता. त्या राघव पाटेकरला बोलवून घ्या लगेच. आराध्या थोडी घाबरतच होती, पण तसंही ती बोलली. सर, पण राघवचं लग्न आहे, त्यासाठी तो सुट्टीवर गेलेला आहे. त्याला कसं बोलावून घ्यायचं आपण? ओके, ते बघतो मी काय करायचं ते. यू मे गो नाऊ. आराध्या म्हणाली. ओके सर. आराध्या बाहेर आली. तिला आदित्याचा खूप राग आलेला होता. तो राघव सुट्टीवर आहे, त्याला मी काय करू? ते त्याचं काम आहे, त्याला ते कळायला नको का? आणि हा मला का ओरडत बसलेला आहे? खडूस कुठला? असं पुटपुटत ती तिच्या डेस्कवर येऊन बसते. आराध्या चिडलेली बघून नेहा तिच्या डेस्कजवळ येते. काय ग, काय झालं नाही आराध्या? आराध्या म्हणाली. अगं हा खडूस बघ ना, त्या राघवने काम पेंटिंग ठेवलंय आणि माझ्यावर ओरडत बसलेला आहे. नेहा म्हणाली. तू शांत हो आधी आणि हे घे पाणी पी बरं. आराध्या थोडी पाणी पिते. आता बरं वाटतंय का ग तुला? तू नको लक्ष देऊ त्याच्याकडे. ऐकायचं आणि सोडून द्यायचं ग. आराध्या म्हणाली. आता तेच करणार आहे मी. रोज रोज कोण मूड ऑफ करून घेणार आहे? आराध्या त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते व आपल्या कामाला लागते. बँकेचं टायमिंग संपल्यावर थोड्या वेळाने सगळे घरी जायला निघत असतात. आराध्या व नेहा पण आवरून बाहेर येतात. आराध्या, मी आज तुझ्या घरी येते ग, चाल. नेहा म्हणाली. खरंच येतेस का ग? हो चाल, आपण जाऊया. तेवढ्यातच मस्त गप्पा पण होतील आपल्या. आराध्या नेहा आराध्याच्या घरी पोहोचतात. आराध्या म्हणाली. आई मी आले ग. नेहा पण आलेली आहे ग बघ. सरिता म्हणाली. आलीस का? नेहा ये ना बाळा, खूप दिवस झाले तू आलीस नाहीस. नेहा म्हणाली. अहो काकू, कामामुळे यायला मिळत नाही. आज मुद्दाम वेळ काढून आलेले आहे, सगळ्यांना भेटायचं म्हणून. सरिता म्हणाली. बरं झालं आलीस, छान वाटलं आम्हाला. आता जेवून जा. नेहा म्हणाली. हो काकू. सरिता म्हणाली. बरं तुम्ही दोघी फ्रेश व्हा, मी तुम्हाला चहा आणते. आराध्या म्हणाली. बरं आई. आराध्या व नेहा फ्रेश होऊन हॉलमध्ये गप्पा मारत बसलेल्या होत्या. नेहा आराध्याला म्हणाली. तू त्या सरांकडे लक्ष नको देऊस, उगाच रोज मूड ऑफ नको करून घेत जाऊस. हो ग, आता त्यांच्याकडे दुर्लक्षच करणार आहे मी. खडूसच आहे तो. कोण खडूस आहे? सरिता ताई चहा घेऊन येत विचारत होत्या. आमचा बॉस ग आई. का आज पण ओरडला की काय तुला तो? हो बघ ना, रोजच झालं त्याचं. सरिता म्हणाली. अगं पण काय झालं? उगाच कशाला ओरडतील ते? काहीतरी चुकलं असेल ना तुमचं. आराध्या म्हणाली. ए आई, तू माझी आई आहेस की त्याची ग? त्याची काय बाजू घेत बसतीस ग? सरिता म्हणाली. अगं मी काय बाजू घेत नाही कोणाची, पण रोज रोज कशाला ओरडेल ग तो? काहीतरी चुकल्यावरच ओरडणार ना. बरं ते जाऊ दे, नेमकं काय झालं सांग मला. नेहा म्हणाली. अहो काकू, ते लोन डिपार्टमेंटचं काम पेंटिंग आहे ना, तो राघव सुट्टीवर गेलेला आहे आणि तो आराध्याला ओरडत होता. सरिता म्हणाली. अगं हो, नेहा पण ती पण त्या डिपार्टमेंटमध्येच आहे ना, मग तू इलाज का बोलणार? आराध्या म्हणाली. ये आई गप ग तू, त्याची बाजू का घेतेस ग? सरिता म्हणाली. बरं जाऊ दे, मी जेवणाचं बघते, तुम्ही बसा गप्पा मारत. दोघे गप्पा मारत बसत असतात. तेवढ्यातच तेथे अविनाश येतो. नेहा, तू कधी आलीस? कशी आहेस? नेहा म्हणाली. मी ठीक आहे. तू कसा आहेस? मी पण मस्त. बरं बसा तुम्ही गप्पा मारत, मी फ्रेश होऊन येतो. असं म्हणून अविनाश त्याच्या रूमकडे जातो. रात्रीचं जेवण आटपल्यावर
अविनाश नेहाला घरी सोडायला जातो. आदित्य घरी येतो. मंगलाताई त्यांचा चेहरा बघून ओळखतात की आज पण याच्या मनासारखं काम झालेलं नाही आहे म्हणून. आदित्य, तू फ्रेश होऊन ये, मी चहा आणते. हो आई, आलोच मी फ्रेश होऊन. आदित्य फ्रेश होऊन येतो. मंगलाताई त्याला चहा देतात. श्रेया म्हणाली, दादा आलास तू? कसा गेला आजचा दिवस? आदित्य म्हणाला, बराच होता. आदित्यचा मूड ठीक नाही आहे म्हणून श्रेयाच्या लक्षात येतं. ती त्याचा मूड ठीक करण्यासाठी, दादा तुझ्या बँकेत खूप मुली असतील ना रे? आदित्य म्हणाला, हो आहेत ना. बरं का बघ? श्रेया म्हणाली, काही नाही, तुला बघून फिदा झाल्या असतील ना? हो ना? आदित्यला चिडवत म्हणाली. आदित्य म्हणाला, गप, असं काहीही नाही आहे. श्रेया म्हणाली, हो का? आदित्य म्हणाला, तू खूप आगाऊ होत आहेस ना आता. असं म्हणून आदित्य तिला मस्करीत एक फटका मारतो. श्रेया म्हणाली, ए दादा, लागलं की? श्रेया उगाच आलेल्या नाटक करत असते. आदित्य म्हणाला, ए गप ग, नोटंकी नको करूस. आदित्यचा मूड छान होतो म्हणून श्रेया आणखीनच थट्टा करत असते. तेवढ्यातच आदित्यचा फोन वाजतो. सरांचा फोन असतो. आदित्य म्हणाला, हॅलो सर. सर म्हणाले, मिस्टर आदित्य, ते लोन डिपार्टमेंटचं काम पेंटिंग का आहे? आदित्य म्हणाला, सर लोन डिपार्टमेंटमध्ये मधील स्टाफ मेंबर सुट्टीवर आहे, त्यामुळं पेंटिंग आहे ते काम. सर म्हणाले, नो रिझन मिस्टर आदित्य, मला काम पूर्ण झालेलंच हवं. मग तुम्ही स्वतः जाऊन ते काम करा. मला फक्त टार्गेट कंप्लीट हवं आहे. मागील पेंटिंग काम व या महिन्यातील टार्गेट तुम्हाला ईमेल केला जाईल. त्यामुळं तुमच्याकडे 1 महिना आहे. 1 महिन्यात मला काम पूर्ण झालेलंच हवं. आदित्य म्हणाला, ओके सर, मी करेल पूर्ण. सर म्हणाले, ओके, गुड नाईट. आदित्य म्हणाला, गुड नाईट सर. सरांचा फोन बंद झाल्यावर आदित्य आपल्या रूममध्ये जातो. त्याच्या डोक्यात 1 महिन्यात सगळं काम कसं पूर्ण करायचा हा विचार चालू असतो. तेवढ्यातच मंगलाताई त्याला जेवायला बोलवतात. मंगला म्हणाली, आदित्य जेवायला ये बाळा. आदित्य म्हणाला, हो आई, आलो मी. सगळे जेवत असतात पण आदित्यचं जेवणात लक्ष नसतं. विनायक त्याला विचारतात, काय झालं आदित्य, जेवणात तुझं लक्ष नाही आहे? आदित्य म्हणाला, काही नाही बाबा, कामाचं टेन्शन आहे थोडं. सरांचा फोन आला होता ना, 1 महिन्याचा वेळ दिलेला आहे त्यांनी मला. 1 महिन्यात काम कसं करायचं हाच विचार करत होतो मी. विनायक म्हणाले, होय रे, नको काळजी घेऊस तू. आदित्य म्हणाला, आशिष म्हणाला, आदित्य व्यवस्थित प्लॅनिंग कर म्हणजे काम दिलेल्या वेळात होईल. आदित्य म्हणाला, हो रे दादू, तेच करावं लागणार आहे आता, त्याशिवाय काम पूर्ण नाही होणार. श्रेया म्हणाली, काय दादा तू पण ना, किती टेन्शन घेशील रे. होय रे व्यवस्थित, नको टेन्शन घेऊस. आदित्य म्हणाला, बरं आजीबाई, नाही घेत टेन्शन. आदित्य श्रेयाला चिडवत म्हणाला. श्रेया म्हणाली, ये मी आजीबाई नाही रे, कळालं ना तुला? श्रेया आदित्यंवर चिडत म्हणाली. तसे सगळे हसायला लागतात. मंगला म्हणाली, बरं तुमची थंटा मस्करी झाली असेल तर जेवायचं का आता? मंगलाताई, हो. सगळे एकदम बोलत असतात. जेवण आटपून आदित्य त्याच्या रूममध्ये येतो. त्याच्या डोक्यात कामाचा विचार चालू असतो. नंतर त्याला काहीतरी सुचतं व झोपी जातो. सकाळी लवकर आवरून आदित्य नेहमीपेक्षा लवकर बँकेत जातो. इकडे आराध्या ही लवकर उठून आवरून लवकरच बँकेत पोचत असते. आदित्य व आराध्या एकाच वेळी बँकेत येतात. आदित्यला समोर बघून आराध्या विचारात पडते, हा कसा काय एवढ्या लवकर आलेला आहे? तसं आदित्यालाही आश्चर्य वाटतं. 10 मिनिटं लेट येणारी मुलगी 15 मिनिटं लवकर आलेली आहे. आराध्या म्हणाली, गुड मॉर्निंग सर. आदित्य म्हणाला, गुड मॉर्निंग मिस देशमुख. असं म्हणून दोघे आतमध्ये जातात. आदित्य त्याच्या केबिनमध्ये जातो. आदित्य सगळ्या फाईल व्यवस्थित चेक करत असतो. नेमकं किती काम पेंटिंग आहे, 1 महिन्यात काम कसं पूर्ण करता येईल याचं प्लॅनिंग करत असतो. आराध्या ही तिच्या डेस्कवर येते आणि आपलं नेमकं काय काम पेंटिंग आहे हे बघत असते. कारण तिला आज ओढा खायचाच नसतो. काम करत तिला कॉफी प्यायची सवय असते. ती अमितला हाक मारते, ए अमित, मला 1 कॉफी आण ना. अमित म्हणाला, ओके मॅडम. अमित कॉफी आणायला जात असतो. तेवढ्यातच आदित्य त्याला हाक मारतो, अमित इकडे ये. अमित केबिनमध्ये जातो. येस सर, काही हवं आहे का तुम्हाला? आदित्य म्हणाला, हो, मला 1 कॉफी आणशील का?
कॉफी घेतल्याशिवाय काही काम सुचत नाही मला. हो सर, आताच आणतो मी, असं म्हणून अमित कॉफी आणायला जातो. थोड्या वेळाने अमित कॉफी घेऊन येत असतो. सर, आत येऊ का? आदित्य म्हणाला. हो. अमित, ये ना. सर, ही घ्या कॉफी तुमची. थँक्स अमित. वेलकम सर. अमितने 2 कप कॉफी आणलेली असते. आदित्य त्याला विचारतो, हा दुसरा कप कोणासाठी आणलेला आहे तू? अमित म्हणाला, सर, आराध्या मॅडमसाठी. त्यांनाही काम करताना कॉफी लागत असते. असं आदित्यला आश्चर्य वाटलं व तो मनातल्या मनात सेम चॉईस असं म्हणाला. अमित म्हणाला, सर, काय झालं? आदित्य म्हणाला, काही नाही, तू जा आता. अमित म्हणाला, बरं सर. अमित आराध्याला कॉफी देतो. आराध्या म्हणाली, थँक्यू अमित. अमित म्हणाला, वेलकम मॅडम. आराध्या म्हणाली, सरांनी तुला का बोलवलं होतं रे? अमित म्हणाला, ते होय, ते सरांना पण कॉफी हवी होती ना, म्हणून. त्यांना पण तुमच्यासारखंच काम करताना कॉफी लागते. हो, सेम चॉईस. आराध्या ही मनातल्या मनात बोलून जाते. अमित म्हणाला, बरं, मी जाऊ का मॅडम? आराध्या म्हणाली, हो, जा ना तू. थोड्या वेळाने सगळे एक एक करून येऊ लागले. नेहा आल्यानंतर सरळ आराध्या जवळ येते. आराध्या, आज पण लवकरच? नेहा म्हणाली, वा, प्रगती आहे की. हा मग काय, रोज रोज कोण ओरडा खाणार बाबा. बरं. आराध्या म्हणाली, नेहा, दादाने तुला व्यवस्थित सोडलं ना ग घरी? नेहा म्हणाली, हो ग, सोडलं त्याने मला व्यवस्थित. आराध्या म्हणाली, बरं. इकडं आदित्य सगळ्या फाईल चेक करून 1 महिन्यात काम कसं पूर्ण करायचं याचा प्लॅन करत असतो. हे असं काम केलं तर 1 महिन्यात काम होऊ शकतं का? स्वतःशीच बडबड करत असतो. त्याने अमितला हाक मारली, अमित, इकडे ये ना. अमित म्हणाला, येस सर. आदित्य म्हणाला, मिस देशमुखांना आत पाठवा तुम्ही. अमित म्हणाला, हो सर. आराध्या मॅडम, सरांनी तुम्हाला बोलवलेलं आहे. आराध्या मनातच म्हणाली, परत? अरे यार, हे काय रोजच झालेलं आहे आता काय याने बोलावलं असेल मला? काय काम असेल बरं चल, जाऊनच येते मी. आराध्या म्हणाली, माय कमिंग सर? आदित्य म्हणाला, येस कमिंग. मिस देशमुख, यावर सीट. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.